जा मॅन ऑफ द मॅच द्यायला. तुझं नाव काय? नाव काय? दर्शनजी पाटील साहेबांच्या शुभस्थ निश्चितच या ठिकाणी मानवताचा पुरस्कार दिला जाईल. प्रदर्शन लाईव्ह चे ऑपरेटर आहेत आणि निश्चितच आपण पाहिलं तर प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या शुभस्ते हा मानवताचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. आकाश काणात या खेळाडूला जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स राहिला. पहिल्याच ओव्हरमध्ये अफलातून बॅटिंग केली गेली. पहा हा आहे मिस्टर आकाश काणात. त्याला दिला जातोय हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. A1 जोडीकडून आलेली ही केली. त्याच्यानंतर विनायकजी मडवी, रोहिदासजी काणात अँड आपण पाहिलं तर दीपकजी किरकिरे यांच्या माध्यमातून आलेली कोल्ड्रिंकची बॉटल. त्याच्यानंतर क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहिली तर मग नितीनजी भोवर मांगुर्णीपाडा यांच्या माध्यमातून आली आहे. A1 जोडी म्हटलं तर मग आकाश भोईर, मनोज गुवर यांच्या माध्यमातून आलेली केली ही मॅन ऑफ द मॅच खेळाडू करता स्पॉन्सर केली गेलीत. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय दोन संघामध्ये. एका बाजूने संघ असणार आहे गावदेवी स्फोट माणीचा पाडा आणि दुसऱ्या बाजूनं गावदेवी स्फोट देवदळ. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतील दिनेश दोदडे तर दुसऱ्या बाजूने रघुनाथ जुगारी. खूप खूप धन्यवाद विजय. सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया आपण पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2026 मध्ये. दुसरा दिवस आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये आता मॅच रंगताना पाहायला मिळतोय. गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए आणि गावदेवी स्पोर्ट्स माणीचा पाडा. दोन आघाडीचे खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. रघुनाथ जोगारी आणि त्यांच्या समवेत सागर जोगारी. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि VTACA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मात्र ही स्पर्धा मात्र थेट प्रक्षेपण करण्याचं कार्य केलं जात आहे. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आणि भरपूर चांगलं आपण पाहिलं तर मग हे वर्क राहिले त्यांचं आज दुसऱ्या दिवसामध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये वळतोय. आमचे ऑफिशियल सुरेंद्र घाटल देखील आम्हाला देतात इशारा. मार्चला सुरुवात बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर सचिन जाधव नावाचा आपण पाहिलं तर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन जाधवला आपण बघितलं एक दर्जेदार खेळाडू आहे. पहिला बॉल पाहिला तर आपण आउटसाइड ऑफ स्टंप फेकला गेलाय आणि वाईटने सुरुवात झाली आहे गावदेवी देवदल संघाच्या फलकाची. आपण बघितलं सचिन जाधवचा जर विचार करायचा झाला तर एक तिफायती विकेट टेकर बॉलर आहे आणि चांगली कळा त्याच्याकडे आहे. चांगली क्षमता आपण बघितली आहे आणि विकेट टेकिंग गुण कौशल्य त्याच्याकडे आहेत. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न खासियत काय आहे दर्शवली जाते बघा. सचिन जाधव या खेळाडूला जर आपण बघितलं तर APL आदिवासी प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा हा खेळाडू राहिला होता. टीम 94 कामण संघातून खेळत असताना आपण पाहिलं होतं त्या खेळाडूला आणि भरपूर इम्प्रेस केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या बॉलिंगची त्याने छाप सोडली होती आणि तो खेळाडू पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर. लेंथ पाहिली आपण थोडीशी वेगळी आहे. हो, पंच म्हणतात वेगळी आहे, वाईड आहे, पुन्हा फेकावी लागेल. इकडे आपण पाहिलं गावदेवी देवदल संघ रघुनाथ जोगारी सामना करतायत त्या बॉलरचा. परंतु नेमकं काय झालंय तर सचिनने आतापर्यंत 3 वेळा चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्यामध्ये 2 वेळा तर नियंत्रण गमावलंय. 2 वाईट. सॉफ्ट हँड खेळला इनफिल्डच्या वरून बॉलला फिल्डर तिकडे बॉलला मात्र पकडतील. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतोय आपल्याला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल सुरू आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या स्पेल मध्ये आपण बघितलं तर डेफिनेटली एक विचारधारा आहे. रघुनाथ जोगारी आज ओपनिंग चा क्रम मात्र आपण पाहिला तर मग स्वीकारलाय.
अपील केली जाते. लाईन बघितली आपण तर ऑफस्टमच्या बाहेरची लाईन निवडली जाते. ही बघा ही खासियत आहे सचिनची. जर सचिनला जर तुम्हाला मोठे फटके खायचे असतील ना तर त्यांच्या बॉलला मात्र आपण बघितलं नीट निरीक्षण करावं लागेल, कारण की मग बॅटरला त्यांच्या झोनमध्ये बॉलिंग हे करत नाहीये आणि ही कला त्यांच्याकडे आहे आणि ती कला दर्शवली आहे त्यांनी. खालती लागलाय, बॅटच्या अगदी खालची भागा लागला बॉल. तिकडे आपण बघितलं तर मग तो एंडला लागला होता. धाव मिळेल 1 धाव फलकावर आपण बघितलं तर मग धावा झाल्यात 3. सौरभ सांगतात आम्हाला 4 ना 4 झाल्यात. 4 धावा झाल्यात फलकावर आपण बघितलं आणि बॉल फेकून झालेत 4 ना 4. 4 बॉल 4 धावा. बॅटला एज हलकासा बॉल मागे चाललाय आणि बॉल कुठे चाललाय तर बॉल बाउंड्रीच्या पलीकडे चाललाय. बॅटर जोराने फिरवली होती आहे परंतु लक फॅक्टर बघा. विकेट किपर थर्डमॅन फाईन लेगला बीट करत बॉल मात्र सीमा रेषेला मात्र गाठतोय. नशीब मात्र साथ देतोय बॅटरचा आणि येतो हा चौकार. 4 धावा मिळत आहेत. 4 धाव्याने धाव फलक आपण बघितलं तर थोडं पुढे सरकला गेलाय 8 या आकड्यावर. थोडीशी धीमी सुरुवात झाली आहे परंतु बघा चौकार मिळाले आणि धावा आल्यात त्यामुळेच चांगली सुरुवात म्हणू शकतोय. खोल बॉल मध्ये हाताळला गेला होता. खोल टप्प्यामध्ये हा बॉल हाताळला आणि तिकडे आपण बघू शकतो की मग डॉट येतोय. डॉट मुळे आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ हा पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि बिनबाद 8 अशी सुरुवात गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाला मिळाली आहे. गावदेवी स्पोर्ट्स माणीचा पाडा संघ हेच म्हणेल की मांडंडरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण नियंत्रण ठेवलंय परंतु या मॅचवर नियंत्रण ठेवायचं असेल ना आणखीन चांगला खेळ करावा लागेल आणि योग्य तो खेळ होईल का मैदानाच्या आतमध्ये पाहूया. नंबर 2चा बॉलर आता आपण पाहणार मिस्टर अजय धोदडे. अजय आपण पाहिला तर या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू ॲज अ एक ओपनर बॅटर आणि एक चांगला बॉलर म्हणजेच बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे या टीम मध्ये आणि बेस्ट ऑलराऊंड परफॉर्मन्स हा देण्याचा प्रयत्न असेल. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर. फटका चांगला होता परंतु फिल्डिंग चुकीची झाली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये झेल आला तो सुटलाय आणि इकडे बघितलं आपण तर जीवनदान मिळालं सागर या खेळाडूला. बघा त्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर मग हवेचा वेग देखील आहे. जर हवेत बॉल येतोय तर मग हवेच्या सोबत मात्र बाउंड्रीच्या दिशेने अगदी लवकर देखील जाताना पाहायला मिळालंय. पण आता नेमके आपण पाहिलं काय तर या फटक्यामध्ये आपण बघितलं तर मग फिल्डरला निवडलं होतं सागरने परंतु फिल्डरने थोडीशी आपण बघितलं दिलदारपणा दाखवला गेला. रघुनाथ जोगारीसाठी हा बॉल मात्र आपण टायमिंग मात्र प्रॉपर होत नाहीये. धाव 1 डेफिनेटली मिळेल. एका धावेने संघाची टोटल पोचली गेली आहे 10. बाउंड्रीज आपण बघितली तर फक्त 1 आली आहे. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झालाय. 8 चेंडूमध्ये 10 धावा. लेंथ ही पाहिली आपण तर थोडीशी दिशाहीन आहे. वाईट क्रमांक या इनिंग मध्ये 3. हो पहिल्या ओव्हरमध्ये 2 आपण वाईट पाहिले होते. आता या ओव्हरमध्ये 1 पाहिली गेली आहे. नगरसेवक चषक आपण पाहिलं तर 20-26 ही स्पर्धा कोण गाजवणार आहे याच्यासाठी आपण बघितलं तर सगळ्यांचं लक्ष लागलंय लक्ष वेधलंय परंतु या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर मग पहिल्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या दिवसामध्ये जय भवानी वंगणपाडा संघाचा बोलबाला राहिलाय. दुसरा दिवस आज आणि या दुसऱ्या दिवसामध्ये कोणत्या संघाचा बोलबाला राहील हा बॉल आपण बघितला तर योग्य रीतीने हाताळला गेला अजयने. बघा नियंत्रणामध्ये ठेवणारी बॉलिंग राहिली आहे. स्टॅमिंग शॉट पाहायला मिळाला. तिकडे आपण पाहिलं तर मग समोरच्या दिशेनं बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला फटका पाहायला मिळाला. त्या फटक्यामध्ये तितका दम नाहीये कारण की जितका दमखम दर्शवावा लागेल. आणि गावदेवी देवदल टीमला मात्र या मैदानामध्ये डेफिनेटली 4 ओव्हरमध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की 4 ओव्हरमध्ये 50च्या कमी जर धावा येत आहेत ना त्या थोड्या कमी मांडल्या जात आहेत. प्रयत्न करावा लागतील चांगल्या खेळण्याचा. लेंथ आपण पाहिली तर मग चांगली आहे. गुड लेंथ स्पॉटवर थोडंसं आपण बघितलं तर आणि मन बाउन्स घेतोय. बॅटरला मात्र रघुनाथ जोगार यांना बेट केलं जात आहे. स्ट्रगलचं क्रिकेट खेळलं जात आहे. बॉल असेल या ओव्हरमध्ये शेवटचा
पूर्ण पूर्ण आपण बघितलं तर मग धावफलकाला रोखून ठेवणारी बॉलिंग राहिली आहे. सचिन असतील आणि अजय असतील, परंतु शेवटचा आणखीन आहे शेष. अक्रॉस गेले खेळण्यासाठी हा फटका, परंतु हा लेग स्टंपच्या बाहेर जातोय असं पंचांनी देखील निरीक्षण केलंय. डाऊन दी लेग, वाईट बॉलचा इशारा मिळेल. धाव फलक आपण बघितलं तर 13च्या घरामध्ये, परंतु बॉलरने मात्र इथे लिव्हची डिमांड केली आहे. तिसऱ्या अंपायरची मदत मागितलेली आहे आणि वाईट बॉल आहे की नाही मात्र हे देखील निरीक्षण केलं जाईल, कारण की पंचांच्या उद्देशाने वाईट होता, बॉलरच्या उद्देशाने आपण बघितलं तर हा डिसिजन त्यांना मान्य नव्हता, म्हणून त्यांनी लगेच रिव्ह्यू मागितलाय. बघूया आता काय आहे आणि काय नाहीये. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेलंय. सीधी बात, नो बकवास. हा बॉल स्टंपच्या थोडासा वाढून गेला, त्यामुळे फेअर डिलिव्हरी असेल. की ज्याप्रमाणे आपण बघितलं की शेवटच्या मुवमेंटला आपण बघितलं हा बॉल स्टंपच्या वरून ट्रॅव्हल आहे, त्यामुळेच इथे फेअर मात्र घोषित केला जातोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. फलकावर पाहिले आपण धावा आहेत त्या म्हणजेच 13 धावा आणि 12 असतील ना, ते कमी केली ना, 12 असतील कारण की कमी केली जाईल कारण की वाईट ते ऍड केली होती. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. 6ची सरासरी, 12 धावा. आता बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सचिन जाधव. सचिन जाधवने यांना पाहिलं, पण आता सतीश जाधव येत आहेत आणि सतीश जाधव देखील आपण बघितले तर या संघाचे एक चांगले खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. समोर आता सागर असतील. मैदानाच्या आतमध्ये थोडा धीमा खेळ सुरू आहे. हो, मनगटाचा वापर केला, हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फोल्डर आहेत, त्यांच्या हातामध्ये मात्र झेल. सचिन झेल नाही सोडणार आणि फलंदाज बाद. बघा, हे होणारच होतं कारण की धावा आल्या नव्हत्या आणि फलंदाज कधीपासून प्रयत्न करत होते. बॅटमध्ये बॉल मात्र नीट येत नव्हता. मैदानाच्या आतमध्ये आता डेफिनेटली आदित्य येऊ शकतायत आणि हो, तेच येत आहेत कारण की आदित्य जोगारी या सीझनमध्ये आपण पाहिले ना तर भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि या सीझनमध्ये आपण बघितलं तर देवदल संघासाठी आपण पाहू शकतो ना, एक पॉवर हाऊस म्हणून खेळाडू आपण पाहिलंय आदित्य या खेळाडूला आणि सध्या तरी तोच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. आणि जेव्हा आदित्य मैदानाच्या आतमध्ये येतोय ना, गावदेवी देवदल संघाच्या अपेक्षा वाढतात कारण की हा खेळाडू आपण पाहू शकतो या संघाला ऊर्जा देणारे कार्य करतोय. डेफिनेटली आपण पाहिलं विथ द बॅट आणि कमालीचा खेळ या सीझन मध्ये केलाय आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. समोर आपण बघितलं तर बॉलर सतीश सामना करतील आदित्य. लाऊड अपील आणि बघा इथे काय झालंय, मोठी विकेट प्राप्त केली आहे आणि खेळाडू वृत्ती देखील दाखवली गेली. आदित्यने अपील केली होती परंतु पंचांचा इशारा येई नाही, परंतु त्यांनी स्वतःच सांगितलं की बाद आहे आणि हे असते खेळाडू वृत्ती असते आणि ते दर्शवलं गेलंय. फलंदाज झालाय बाद. कॉट बँड विकेट. आदित्य आले आणि आदित्य गेले. धक्का देवदल संघाला. आदित्य आले, आदित्य गेले. आता पाहिलं पण तर आता या संघासाठी संकटमोचक कामगिरी करेल कोण? प्रणितला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. बघा काहीतरी आज गेम प्लॅनिंग थोडीशी बदलली आहे कारण की सुरुवात आपण पाहिली आहे ना तर सागरची बॅट मात्र तितकी चालली नाहीये. रघुनाथ जोगारीने देखील आपण बघितलं एक चौकार, तो देखील नशिबाचा, परंतु स्ट्रगलीचं क्रिकेट त्यांनी केलंय. आदित्यकडून अपेक्षा होत्या आणि त्याने भंग केला, त्यामुळे आता प्रणितवर येऊन जबाबदारी पोहोचली आहे. या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 2 विकेट सतीशने प्राप्त केलेत. हॅट्रिकवर आहेत विकेटच्या.
समोर टाकलेला बॉल होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये तितका प्रॉमिसिंग टायमिंग नाही आहे. धाव मात्र मिळेल एका धावाने, मात्र तितका फायदा नाही होणार जितका व्हायला हवी आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आहेत आपण बघितलं तर, आणि फलकावर तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा ज्या दिसत आहेत ना डोळ्याच्या समोर त्या 13 आहेत, कारण की 12 होत्या 2 मध्ये आणि तिथेच आपण पाहिले तर मग थांबवलंय. सध्या तरी आपण पाहू शकतोय पुढील चेंडू खाली राहतोय. इथे आपण बघितलं तर पूर्णपणे आपण पाहू शकतोय तर निर्बंध लावलेत. या संघाला आपण पाहिलं तर रोखून ठेवलंय. धाव फलकावर धावा 13 आणि चेंडू फेकून झालेत आपण पाहिले तर 4. चांगला फटका मात्र यावेळेला बॅटच्या रडार मध्ये, सरळ बॅटने खेळलेला फटका 20 शेप मध्ये सरळ चेंडू निघून चाललाय. स्ट्रेट 4 धावांसाठी चौकार. सरळ बॅटने केलेला वार आणि मिळेल हा चौकार. आणि चौकाराने संघाची टोटल वाढली आहे आणि टोटल गेली आहे 17च्या घरामध्ये. 5 बॉलचा खेळ झाला या ओव्हर मध्ये. अकुट पॅची लेन शॉर्ट पुल केला, बॉल हवेत उडाला, फिल्डर तिकडे, झेल सुटला जातोय. धाव मात्र आपण पाहिले तर मग एकच जोडली गेली आहे. एका धाव्याने डाव फलक 18च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ शेष झालाय, पूर्ण झालाय, म्हणजे 6 चेंडूचा खेळ शेष असेल. अगदी आपण बघितलं तर 3 ओव्हर मध्ये म्हणजेच काय 6ची सरासरी आली. 6 6 आणि 6 म्हणजेच 18 झाल्यात. आणि त्यामुळे आता राहिलेल्या 6 चेंडू मध्ये आपण बघितलं की 18 मध्ये किती प्लस होताना पाहायला मिळतील. डेफिनेटली आपण बघितलं की या ओव्हरमध्ये तुम्हाला 10 ते 15 धावा जेणेकरून एक फायटिंग टोटल इथे बनवला जाऊ शकतोय. आणि नक्की तसा खेळ करावा लागेल. पाहूया नेमका होईल काय. मैदानाच्या आतमध्ये बॉलर कोणता यूज केला जाईल तर बॉलर यूज केला जातोय मिस्टर रोहन नानकर, गावठी स्पोर्ट्स माडीचा पाडा टीमच्या माध्यमातून. ऑप्शनच्या बाहेर पंच चांगला आहे. धावा वाचवण्याचा प्रयत्न, एक तर मिळाले, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी मिळेल का तर नाही असं उत्तर. आणि प्रणित झालेत रनआउट. फलंदाज बाद. प्रणितला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. गावदेव देवदल संघ आपण बघितलं तर धावा घेण्याच्या प्रयत्नात आहे. खास करून आपण बघितलं तर या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो की मग 5 बॉलचा खेळ शेष असेल आणि या 5 बॉलमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागेल. डेफिनेटली आपण पाहू शकतो, कारण की धाव फलकावर आपण पाहू शकतो तितक्या अपेक्षित धावा नाही मिळाल्या. प्रणित बाद झाले. पंकज वाघ मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि रघुनाथ जोगारी आपण पाहतोय जे स्ट्राईक एंडकडे आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि सध्या तरी आपण बघितले त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा संघ आपण पाहू शकतोय थोडासा धावांसाठी स्ट्रगल करतोय. हो, बॉल मात्र पाहायला कुठे हाताळला गेलाय. पंच म्हणतायत हा आहे वाईड. वाईड हाताळला गेलाय, त्यामुळेच आपण पाहू शकतो इथे एक्स्ट्रा रन्स मिळेल, एक्स्ट्रा धाव मिळाली आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की धाव संख्या पोहोचली गेली एक्स्ट्राने 20. अजून देखील आपण पाहू शकतो की इथे संधी आहे आणखी या ओव्हरमध्ये आणखीन धावा, म्हणजे एकतर 2 चांगले मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटर्सना. फटका खेचला हवेत आहे, परंतु अजय यांचं थोडंसं आपण पाहू शकतोय लक्ष नव्हतं, कारण की त्यांना वाटलं होतं की बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जाईल, परंतु नाही आहे. हवेच्या विरोधात मात्र बॉल मात्र तितका इझिली जाणार नाहीये त्या क्षेत्रामध्ये. बॉलला मात्र हवा रोखतोय आणि त्यामुळेच कॅच निर्माण झाले आणि ते पकडले. फलंदाज रघुनाथ जोगारी बाद. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कोण आला? पवन आलेत. पवन काकड आलेत मैदानाच्या आतमध्ये.
पवनला पाठवलंय, परंतु या ओव्हरमध्ये आपण बघितले ना तर बॉल शेष आहेत. आपण पाहिले 4, 20 धावा आहेत. भरपूर आपण पाहू शकतो. तर मग मागे पडलेला पाहायला मिळतोय संघ देवदल, कारण की अपेक्षित होतं चांगला परफॉर्मन्स. सुरुवात आज तितकी खाशी झाली नाहीये आणि खास करून आदित्य देखील लवकर बाद झाले आणि त्याच गोष्टीचा मात्र इथे मोठा फटका देखील लागताना पाहायला मिळालाय. रोहन नानकर आणि समोर असतील आपण पाहिले तर पवन लेफ्टी आहेत, त्याने प्रमोट केले. आज फटका हवेत खेळला, बॅक टिटअप बॉलर असू शकतोय आणि हो बघा बॉलरलाच मात्र संधी मिळाली, कारण की कॉटन बॉलची संधी. पवन आले आणि पवन गेले, फलंदाज बाद. विकेटचा सिलसिला मात्र चालू झालाय. विकेटचा सिलसिला आपण बघितला तर मग तो कंटिन्यू पाहायला मिळतोय आणि इकडे आपण पाहू शकतोय मग अडचणीचा सामना करताना पाहायला मिळतोय पूर्णपणे गावदेवी देवदल टीम. वर्धी स्पोर्ट्स राजावली ए टीम आणि हनुमान स्पोर्ट्स बिडाचा पाडा या दोन टीमच्या संघाला एक विनंती करते की टॉस बॉक्स मध्ये आपण त्वरित जोडा. या ओव्हर नंतर आपण करणार आहोत तिकडे टॉस. नवीन बॅटर प्रतीक आलेत. प्रतीक यांना पाठवले आता फलंदाजी करण्यासाठी, कारण की जवळजवळ आपण पाहू शकतोय 5 खेळाडू बाद झालेत आणि संघ अडचणीमध्ये. फटका हवेत उंचावला, बॉलर पुन्हा एकदा जेलच्या खाली आणि जेल मिळाली. विकेटच्या हॅट्रिक्स पाहायला मिळते, दुसरी विकेटच्या हॅट्रिक्स. सकाळच्या 17 मध्ये आपण बघितलं तर विकेटची हॅट्रिक्स कैलास या गोलंदाजाने मात्र पूर्ण केली होती. फादरवाडी संघाचा तो गोलंदाज होता आणि इथे आपण पाहिलं तर रोहन नानकर ठरतोय दुसरे हॅट्रिक्स पूर्ण करणारा या स्पर्धेमध्ये. चार बॉल फेकले गेलेत आणि या 4 बॉल मध्ये आपण बघितलं तर पहिला बॉल 1 धाव 1 रन आउट, त्यानंतर वाईट, त्यानंतर सलग 3 विकेट. म्हणजे या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 4 विकेट डाऊन झालेत गावदेव देवदल संघाचे आणि संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. धाव संख्या सौरभ सांगतात तर तिथे आहे तिथेच आहे, म्हणजे 20 वरच थांबून ठेवलेले, स्तब्ध मात्र करून ठेवलेले आहे. आणि तिथे मात्र आपण बघितलं तर आता पुढे जाणं तितकं आपण पाहिलं तर मग जाऊन 2 बॉल मध्ये किती जाऊ शकतात, तर 20 आहेत तर जाऊन जर 2 मोठे फटके आले तर 32 पर्यंत जातील. परंतु जर 32 पर्यंत देखील गेला तरी आपण पाहू शकतो त्या मनासारख्या धावा नाही आहेत, कारण की हे हाय स्कोरिंग मैदान आपण पाहिलं. परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण बघू शकतो ना की कोणतीही गोष्ट कधी काही घडू शकते. परंतु या 20 आहेत इथे आपण बघू शकतो भर टाकण्याचा प्रयत्न, कारण मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि विकेट मिळू शकतो. विकेट मिळणार कंटिन्यू. चौथी विकेट मिळाली आहे. इथे आपण पाहिलं तर रोहन नानकरला या गोलंदाजाची आज चर्चा होणारच आहे, कारण की त्याने कंटिन्यू आपण पाहिलं तर 4 विकेट मात्र इथे टिपण्याचा कारनामा केला गेलाय. सध्या तरी आपण बघितलं तर मग इथे बघा कंटिन्यू आपण पाहू शकतो 4 विकेट आलेत आणि एका ओव्हर मध्ये जर 5 विकेट येत आहेत तर 15 टी-शर्टच्या मानकरी देखील ठरू शकतात. 5 विकेट एका ओव्हर मध्ये कशा प्रकारे काय येऊ ना, परंतु रनआउट सोडून आपण पाहिलं तर मग ते विकेट प्राप्त करावे लागतील. आतापर्यंत 4 तर आलेले आहेत आणि आणखीन जर एखादा एक विकेट मिळाला तर 15 टी-शर्टचा मानकरी. परंतु गावदेवी देवदल संघ आपण पाहू शकते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत स्वराज्य स्पोर्ट्स चे ओनर, त्यांच्या माध्यमातून मग असा कारनामा म्हणजे चौकार, षटकार किंवा विकेट जर आपण पाहू शकतो घेण्याचा पराक्रम केला जातो तर त्या संघाला 15 टी-शर्ट्स दिले जात आहेत आणि इकडे आपण पाहू शकतो तर कारनामा होऊ शकतोय. हो विकेट मिळाला, डेफिनेटली आपण पाहिलं तर मग 15 टी-शर्टच्या आता यादीमध्ये हा संघ देखील जोडला जाईल. नाव आपण पाहिलं तर रोहन नानकर, कमालीची बॉलिंग, 5 विकेट टेकर, 5 हॉल्ट मात्र आपण पाहिलं तर विकेट मात्र आपले पाहिले. या 5 विकेट कंटिन्यूली आणि 1 रन आउट, म्हणजे या ओव्हर मध्ये 6 विकेट आलेत आपण पाहिले तर. आणि धाव संख्या धाव फलकावर पूर्णपणे स्टॉप 20.
चला टॉस बॉक्स मध्ये या दोन कॅप्टन्स आपण तिथे करतोय आता हा टॉस. अरे सकाळी यांनी पण चला टॉस करतोय आपण एका बाजूने नगरसेवक चषक, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय न्यू स्टार मडीपाडा. राजावली टीम कडून कॉल. न्यू स्टार नक्की काय आहे बघूया. पुन्हा पुन्हा चला हा टॉस आम्ही रिजेक्ट करतोय पुन्हा एकदा, कारण की इथे असेल तरच आम्ही मान्य करूया. न्यू स्टार मडीपाडा आणि न्यू स्टार मडीपाडाच येतोय. फक्त प्रश्न एकच असेल, विजय अल्ताबाद शुभेच्छा दिल्या जातात. टॉस जिंकला गेलाय, काय निवडशाल? फिल्डिंग. फिल्डिंग निवडायची आहे. मागची स्पर्धा चॅम्पियन राहिले होते, तो कॉन्फिडन्स लेवल आज पुन्हा एकदा बघायला मिळेल. हो नक्कीच. या संघाच्या समोर खेळलात तुम्ही कधी? नाही. या संघाला नक्कीच आपण किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मनसुबा असू शकतोय? 40 ते 45. टीम कॉम्बिनेशन काय? आज मंगळवारचा दिवस आहे, कारण की रेग्युलर आपण गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार, परंतु आज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असं मॅचेस, त्यामुळे बहुतेक संघांना फटका लागतोय खेळाडूंचा. तुमच्या टीममध्ये असं काय आहे का? नाही, पूर्ण संघ आहे. म्हणजे पूर्ण तयारी आहे. काय वाटते तुम्हाला की या स्पर्धेमध्ये आज पुन्हा एकदा मागची झलक पुन्हा एकदा पेपरमध्ये छापण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न करू. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. चेअरमॅन बेड्याचा बाडा टीम, तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? ट्रॅक्शनच घेतलं असतं. या संघाला ओळखताय तुम्ही? हो ओळखतो. नक्कीच, म्हणजेच परिपट अभ्यास केला असेल. काय वाटतंय तुम्हाला की आता त्यांनी सांगितलं की त्यांनी फिल्डिंग तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मैदानामध्ये बघितलं तर धावा केल्या तर चांगल्या होतात, डिफेंड केली बॉलिंगमध्ये तर नक्कीच डिफेंड देखील होतात, पण तू काय वाटते तुम्हाला की एक सेफ टोटल किती असू शकते तुमच्या उद्देशातून? 50+ जास्त असतं. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अव्वल असा मी तो टॉस जिंकला गेला. आपण बघितलं तर मग वर्दी स्पोर्ट्स राजावली या टीमने आणि डिसाईड केलंय फील्ड फर्स्ट. जाऊया चेसिंगला. बॉल पहिला आपण पाहिला तर मग बॅकफुट पंच केला जातो. 21 धावांचं छोटं टोटल आहे आणि हे टोटल पूर्ण करायचं आहे. आणि ते करत असताना आपण बघितलं तर मग दोन खेळाडू आपण बघितले सुरुवात करण्यासाठी येताना पाहायला मिळालेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग पहिल्या बॉलवर धाव अर्जित केली आहे अजय या खेळाडूने आणि सतीश. धाव एक बॉल एक धाव. बॉलर सागर. उंचावून मारलेला बॉल हवेत आहे. बॉल चालला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटी स्ट्रोक, षटकार, 6 धावा. बघा पूर्णपणे आपण बघितलं तर मग आक्रमण करण्यासाठी हा बॉल दिला होता बॉलरने, आणि आपल्या झोन मध्ये जर बॉल मिळेल तर मग कसं सोडतील बॅट्समन. फुलटॉस थोडंसं आपण बघितलं तर मिस टायमिंग, टॉपेज झालाय परंतु सेफ लँडिंग झालं. बघा असं वाटलं होतं की थोडासा कठीण निर्माण होतोय की काय, कठीण काळ निर्माण होते की काय बॅटरसाठी आपण पाहू शकतो, परंतु नाही, सेफ पडला गेला. धाव मात्र इकडे आपण बघितले तर जोडली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. फलकावर 8 धावा आपण बघितल्यात. दोन्ही बॅटर्स आपण बघितलं तर अजय 1 मध्ये 1, सतीश 2 मध्ये 7 आणि आता स्ट्राईकला अजय आहेत. अजयकडे आपण बघितलं तर डेफिनेटली आपण पाहू शकतोय एक ताबडतोब गुड हिटर खेळाडू आहेत. गुड हिटिंगची काबिलियत त्यांच्याकडे छान आहे. अनेक वेळा आपण बघितलं तर त्यांनी असे कारनामे केलेत, परंतु इथे तर फक्त 21 धावा चेज करायच्या आहेत. हो सुंदर हा बॉल हाताला गेला. अनपेलेबल डिलिव्हरी आपण पाहते, कारण की ही खेळताच आली नाहीये. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो बॅकफुटला जाऊन आपण पाहू शकतो मग जाऊन चेंडूला सन्मान करायचा होता, आणि जो बॉल मात्र हाताला गेला ना तर या क्षेत्रामध्ये आणि या टप्प्यावर जर बॉलिंग केली तर मग डेफिनेटली मार्जिन ऑफ एरर फायदा होऊ शकतोय. हो मिस केलाय.
लॉर फुलटॉस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता बॉलरने, परंतु थोडासा आपण पाहू शकतो की मग चकवा दिला बॅटरला. अजय यांना बघितलं आपण तर सेफ खेळण्याचा प्रयत्न करतायत, कारण की नो रिस्क वाला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हे करत असताना 3 बॉलला नक्कीच त्याने सामना केला आणि 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्याने बनवले. फलकावर आपण पाहिल्या तर आहेत 8 धावा. वेगवान गतीने अकुटप्प्याची लेन, छोटी गेंद यांनी की खोटी गेंद, मात्र उडवलाय बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. अजयच्या बॅट मधून येतोय मोठा फटका, षटकार, 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर 14 धावा पूर्ण झाल्या आणि आता आपण बघितलं तर मग जिंकण्यासाठी फक्त 7 धाव्यांची गरज असेल. बॉलिंग मार्कवर पाहूया आपण. पवन आलेत. पवनला आज बॉलिंगचा स्पेल सोपवलाय. हो, भरपूर चांगला बॉल पाहतोय आपण. थोडंसं आपण बघितलं तर मग सरप्राईज डिलिव्हरी होती मिस्टर सतीश साठी. आतापर्यंत आपण बघू शकतो की मग कशा प्रकारे हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला त्यांनी, कारण की पुढे टाकला गेला होता बॉल. थोडंसं आपण पाहू शकतो मग बॉल देखील आणि मग बाउन्स घेताना पाहायला मिळालाय. फलकावर 14 आहेत, अजून देखील आपण पाहिलं तर 7 हवेत. लेगवर आपण पाहू शकतोय थोडंसं अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली बॉलिंग आहे पवनकडे. लेग बायचा इशारा मात्र मिळतोय. चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय आणि ही लेंथ आपण बघितली ना तर भरपूर अशा खेळाडूंची आपण पाहिले तर कमजोरी आहे आणि आपण जर शोधली तर कमजोरी मिळते, परंतु सध्या तर आपण पाहिलं तर त्याच दिशेने मात्र आपण पाहिलं तर सतीश हे खेळाडू कमजोर आहेत. आतापर्यंत हे 2 बॉलने दिसून आलंय. गुड बाउन्सर, गुड बाउन्सर, तिकट बाउन्सर. नक्कीच आपण पाहू शकतो या वेळेला थोडासा चेंडूचा स्मेल देखील दिला असेल बॅटरला आणि अगदी नाकाजवळ आपण पाहिला तर हा चेंडू हाताळला गेलाय. पवनकडे आपण बघितलं तर भरपूर काही आहे आणि भरपूर मात्र आपण पाहू शकतोय मग इम्प्रेस करू शकतोय देवदल संघाला. आज ठेवलेला भरोसा, विश्वास. आणखीन एक चांगला बॉल होता, परंतु इनरेज प्रणित मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नेम केलाय, परंतु गेम होईल का, परंतु नाही आहे, कारण की स्क्वेअर लेग अंपायर हिरा ढुकले आहेत तिकडे आणि नक्कीच सांगता येतं की नाही, इथे धाव पूर्ण झालेली आहे. त्यामुळेच आपण पाहू शकतो की इकडे धाव मिळाली. धाव फलकावर धावा जर आपण बघितल्या 15 आहेत. 16 ना आता जे ना 16 आले ना 16 आहेत. ओव्हर पिच समोर खेळ आहे. प्रयत्न केला होता, प्रयत्न मात्र आपण बघितलं तर अपयश राहिला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. एका धावेची गरज असेल. स्कोर इज लेवल. एक धाव हवी आहे आणि ती धाव मात्र इथे कंप्लीट देखील केली जाते आहे. एका धावेने आपण बघितलं तर सामना जिंकला गेला आहे. गावदेवी